रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संपर्क कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी। भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती। महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य वाहून घेतलेल्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावात झाला। समाजाच्या जडणघडणीमध्ये सावित्रीबाई फुले यांचा मोलाचा वाटा आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पश्चात समाज सुधारणेसाठी त्यांनी अविरत काम सुरू ठेवले। आज मुलींना शिक्षणाची दारं खुली आहेत, त्याची मुहूर्तमेढ सावित्रीबाईंनी बांधली आहे। अनंत अडचणीवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिला महिला शिक्षिका समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संपर्क कार्यालयामध्ये माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले होते। प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस रिपाईच्या अल्पसंख्याक शहराध्यक्षा अमिना शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला जिल्हा अध्यक्षा संगीता क्षीरसागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष सुबोधजी वाघमोडे व रावसाहेब प्रक्षाळे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकत मनोगत रूपी विचार व्यक्त करून सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास व महत्त्व समजावून सांगितले। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माणिक आठवले, जगप्पा कांबळे, सुखदेव साबळे, धर्मा माने, सागर बिराजदार, सलीम मुल्ला, सिकंदर शेख, रफिक शेख, नसरीन शेख, इम्रान शेख, इब्राहिम शेख, सिद्धाराम बनसोडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर।